नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। पुराचे मापदंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलंय। गंगापूर धरणातून 7,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुरामुळे गोदा घाटावरचे छोटे मोठे मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। पाणी अधिक वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस सुरू असल्यानं टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। नाशिक शहरात आज सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे। त्याचबरोबर गंगापूर धरण परिसरामध्ये देखील पावसाने जोर धरल्या कारणामुळे गंगापूर धरणातून आज सकाळी दुपारी 2 वाजेच्या सुमारास 2000 क्युसेकचा पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास हाच विसर्ग वाढवून तब्बल 7000 क्युसेसने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। याचा परिणाम गंगापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। मी आता नाशिकच्या गोदाकाठी परिसरामध्ये आहे। इथे जर बघितलं तर पुराचं इंडिकेटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छाती एवढं पाणी आलेलं आहे आणि यामुळे पूर पाहण्यासाठी देखील नागरिकांची मोठी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नदीकाठच्या इथे राहत असतील त्यांनी स्वतःहून स्थलांतरित व्हावं असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात येतंय। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, जी24 तास, नाशिक।